नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, मी सध्या आहे मुंबईमधील पवई येथे आणि आज आपण चाललेलो आहोत राणीचा बाग म्हणजेच वीर जिजाबाई भोसले उद्यान आणि झू एक्सप्लोर करण्यासाठी। तर मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता जे आहे ते उद्यान ओपन होते। तर आता आपण पवईवरून जाणार आहोत बायकलाला, कारण की ते झू जे आहे ते बायकलाला आहे। तर आपण इथून विक्रोळीला जाणार आहोत आणि नंतर मग लोकलनी जाणार आहोत आपण बायकलाला। चला तर मग मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे पवईच्या बसस्टँडवर आणि बघू शकता हे आहे बसस्टँड। इथे 418 नंबरची बस लागणार आहे जी विक्रोळी रेल्वे स्टेशनला जाईल। तर वाट बघूया आपण बस यायची, त्यानंतर आपण विक्रोळी स्टेशनला जाऊया आणि तिथून मग लोकलनी जाणार आहोत आपण बायकला स्टेशनला। स्टेशनजवळ उतरून दिलं आहे बसनी आणि आता थोडा मास्क घातलेला आहे, कारण की मुंबईत जे कोरोनाचे केसेस खूप वाढलेले आहेत। देरी से आने की संभावना है। कन्या प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने होकर 10 वाजून 15 मिनिटांनी राणीच्या बागेला भेट देण्यासाठी तुम्हाला भायखळा स्टेशनवर यावं लागेल। CSMT जाणारी कुठलीही स्लो ट्रेन ही भायखळा स्टेशनवर थांबते। भायखळा स्टेशनच्या लेफ्ट साईडनी खाली उतरून तुम्हाला सरळ हायवेकडे चालत जायचे आहे। थोडा वेळ चालत गेल्यानंतर तुम्हाला हायवे दिसेल। हायवेच्या पलीकडे वीर जिजामाता उद्यान आणि झूचं गेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत राणीच्या बागेमध्ये आणि आता आपण तिकीट काढणार आहोत आणि माझ्या मागे बघू शकता लहान मुलांची सहल पण आलेली आहे। सगळ्यात आधी आपण तिकीट काढूया आणि तर मग मी तुम्हाला सांगतो की इथले तिकीटचे रेट्स काय आहेत। तर मित्रांनो, मी आता तिकीट काढलेली आहे आणि ती मला पडलेली आहे 50 रुपये ॲडल्टसाठी, आणि जर लहान मुलं असतील तर त्यांना 25 रुपये लागतात आणि जर तुम्ही कुटुंब असतील तर त्यांना 100 रुपये तिकीट लागते। मित्रांनो, एक गोष्ट चांगली आहे इथे की तुम्ही फिजिकली तिकीटसुद्धा काढू शकता किंवा तुम्ही वेंडिंग मशीन म्हणजेच QR कोडचा वापर करून सुद्धा तुम्ही तिकीट काढू शकता। त्यामुळे तुम्हाला रांगेत लागावं नाही लागेल आणि तुम्हाला इझी तिकीट मिळू शकते। राणीच्या बागेमध्ये एंट्री घेताच तुम्हाला इथे तिकीट सेंटर दिसेल, इथून तुम्ही तिकीट काढू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, इथे पूर्ण राणीचा बागेचा मॅप दिलेला आहे। कुठले प्राणी तुम्हाला या झूमध्ये पाहता येईल हे सगळे तुम्हाला या मॅपमध्ये दिले आहेत। तर तुम्ही एंट्री केली तर तुम्ही हा मॅप रेफर करू शकता फिरण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण एंट्री केली आहे राणीच्या बागेमध्ये। तर आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत हत्ती। चला तर मग बघूया। तो बघा हत्ती भरपूर दूर आहे आपल्यापासून, मी झूम करून तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत स्लोथ बियर म्हणजेच भालू। इथे बघू शकता तुम्ही, माझ्या पाठीमागे आहे भालू। तर चला आता बघूया। Is it possible? तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत किंग ऑफ जंगल म्हणजेच टायगर आता आपण बघणार आहोत।
भरपूर तिथे गर्दी दिसत आहे. तर चला तर मग टायगर बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की प्रत्येक प्राण्याकडे जाण्यासाठी इथे डिरेक्शन दिलेली आहे. जर तुम्हाला नेमकं काय बघायचं आहे ते तुम्ही या डायरेक्शनवरून तुम्ही तिथे पोहोचू शकता. प्राणीच्या बागेमध्येच तुम्हाला आतमध्ये एक उपहारगृहसुद्धा बघायला मिळेल. तुम्ही इथे सुद्धा नाश्ता वगैरे करू शकता. तर मित्रांनो, हे आहे हिपोपॉटिमस म्हणजेच पाणघोडा आणि तिथे पाण्यामध्ये तो बसलेला आहे. सकाळची आंघोळ करत आहे तो आणि पाण्याच्या बाहेर तो निघणार नाही वाटते. थांबा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. निकालना वीडियो निकालना अरे अरे निकालना तर मित्रांनो, राणीचा बाग जो आहे जवळपास 60 एकरमध्ये पसरलेला आहे आणि सुरुवातीला या झूचं नाव राणी विक्टोरियावरून ठेवलं होतं. त्यानंतर या म्युझियमचं आणि झूचं नाव जे आहे चेंज करून वीर जिजामाता भोसले उद्यान आणि झू असं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, राणी बागेचे जे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे पेंग्विन. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मुंबई येथील राणीबागेत पेंग्विन आणले होते. तर पेंग्विन जे आहे ते राणीबागेचं मेन अट्रॅक्शन आहे. तर आता आपण पहिल्यांदा पेंग्विन बघणार आहोत. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता पेंग्विनचा. जीवनात मी पहिल्यांदा पेंग्विन बघत होतो आणि जबरदस्त, एकदम जबरदस्त, खूप मस्त आहे. जवळपास 10 तरी पेंग्विन असतील तिथे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपिरियन्स होता. नक्कीच तुम्ही जर इथे मुंबईमध्ये असाल तर नक्कीच राणीच्या बागेला एकदा भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आता इकडे पेंग्विनचं झालेलं आहे. पक्ष्यांचे नंदनवन, कासव, फुलपाखरू आणि पाणी पक्षी या डायरेक्शनला आहे. तर चला तर मग बर्ड सँच्युरी बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बिबट्या आणि तरस. तर या साईडला आपल्याला जायचं आहे.
तर मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि तुम्हाला झाडंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळेल. जवळपास 1000 झाडं या राणीच्या बागेत आहेत वेगवेगळ्या प्रजातीचे, जे त्यांनी कन्झर्व करून ठेवलेले आहेत. तर धिस इज द वन ऑफ दी फॅमिली प्लेसेस यू कॅन विजिट इन मुंबई. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबतसुद्धा इथे एक 1 डे पिकनिकसुद्धा करू शकता. तर मित्रांनो हा होता आजचा व्लॉग. आज आपण बायखळा येथील राणीचा बाग एक्सप्लोअर केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि कीप वॉचिंग. थँक्यू. बाय बाय.